पनवेल उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 जानेवारी 2025 पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरणमध्ये झालेल्या सभेत पनवेल उरणमध्ये रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचा शब्द दिला होता। त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून त्यांच्या आदेशानुसार भाजप शिष्टमंडळाची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे महाप्रबंधकांसोबत सोमवारी बैठक झाली। यावेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वेशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली। आमदार प्रशांत ठाकूर स्थानिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी पनवेलमधील समस्या निवेदनामार्फत महाप्रबंधकांकडे पोहोचवल्या। यामध्ये पनवेलमध्ये रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांवर सरकते जिने बसवावेत, फलाट क्रमांक 1 ते 4 मधील भुयारी मार्ग पनवेल पूर्वेपर्यंत वाढवावा, सध्या अस्तित्वात असलेल्या फूट ओव्हरब्रिज प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी पुरेसा नाही, त्यामुळे नवीन रुंद फूट ओव्हरब्रिजची गरज आहे। अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांच्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्टची आवश्यकता आहे। तसेच वाढती वाहने लक्षात घेऊन स्थानकाबाहेर पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी अशा मागण्या आहेत। तर आमदार महेश बालदी यांनी उरणकरांसाठी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत रेल्वे चालू करणे, दर अर्ध्या तासाने रेल्वे फेऱ्या वाढवणे, उरण ते CSMT रेल्वे सुरू करणे, स्थानकाबाहेर 2 व्हीलर पार्किंग सेवा मोफत करणे अशा मागण्या केल्या। महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी पनवेल उरणमध्ये रेल्वे संबंधित समस्या आणि मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून येत्या जानेवारी अखेरीस सोडवण्याचे आश्वासित केले। या बैठकीला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, गव्हाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे, उल्वे नोड अध्यक्ष निलेश खारकर, युवा नेते वितेश म्हात्रे, नामदेव ठाकूर उपस्थित होते।